पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। आता बघा, सर्व पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना जवळजवळ 30 वस्तू तुम्हाला मोफत भेटणार आहेत। आता कोणकोणत्या वस्तू भेटणार आहेत, सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। आता रेशन कार्ड धारकासाठी नवीन नियम देखील लागू झाले आहेत। मोफत रेशन सोबत आता मिळणार आहेत या 30 गोष्टी। आता कोणकोणत्या 30 गोष्टी मिळणार आहेत, सर्व पिवळे आणि रेशन कार्ड धारकासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे। या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून काही पात्रता आणि अटी ठेवण्यात आलेल्या आहेत। या अटी आणि पात्रतामध्ये तुम्ही बसाल तर तुम्हाला 30 भांड्यांचा संच तुम्हाला भेटणार आहे। आता भारत सरकार रेशन योजनेच्या अंतर्गत प्रत्येक उमेदवाराला, प्रत्येक व्यक्तीला मोफत रेशन कार्ड आणि 30 भांड्यांचा संच भेटणार आहे। जवळजवळ त्यामध्ये तुम्हाला 30 भांडी असणार आहेत। त्यामध्ये फक्त तुम्हाला 1 रुपया भरून तुम्हाला 15 दिवसाच्या आतमध्ये अर्ज करायचा आहे। आता लवकरात लवकर अर्ज करणाऱ्या लोकांना सगळ्यात अगोदर भांडी भेटणार आहेत। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे लगेच सांगणार आहे। कालच एक मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यामध्ये राज्य सरकार व केंद्र सरकार मिळून आता प्रत्येक रेशन कार्ड उमेदवाराला आता हा लाभ सुरू केलेला आहे। यासाठी तुम्हाला 1 रुपया भरून, आता 1 रुपया भरणं अतिशय गरजेचं आहे। हा अर्ज केल्यानंतर तुम्ही पण 30 भांड्यांचा संच घेऊ शकता। आता ही भांडे व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही पाहायला देखील असू शकता। आता याचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणं अतिशय बंधनकारक आहे। तर एक रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये असलं तर भारतीय अन्न पुरवठा आणि नागरी पुरवठा विभागाकडून रेशन कार्ड योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि जे वंचित जे वर्गातील नागरिक आहेत त्या नागरिकांना या गोष्टीचा आता लाभ भेटणार आहे। आता बघा मित्रांनो, या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी तुमच्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार मिळून काही पात्रता व अटी लावण्यात आलेल्या आहेत। त्या पात्रतेमध्ये तुम्ही बसलात तर तुम्हाला या मोफत 30 भांड्यांचा संच तुम्हाला भेटणार आहे। तर हा लाभ घेण्यासाठी सर्वात पहिला तुमचं उत्पन्न चेक केले जाणार आहे। अजून 4 ते 5 गोष्टी देखील चेक केल्या जाणार आहेत। त्यावरूनच तुम्हाला हा लाभ दिला जाणार आहे। बघा, यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण कोणकोणत्या पात्रता राज्य सरकारच्या माध्यमातून ठेवण्यात आल्या आहेत त्या पात्रता देखील लगेच पाहायचं आहे। त्यानंतर लगेच कोणकोणती कागदपत्र लागतात हे देखील लगेच पाहणार आहोत। तुम्हाला 1 रुपया भरून हा अर्ज कुठे करायचा आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे। तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या फायद्याचं ठरणार आहे। कारण तुम्हाला सुद्धा पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्ड वरती मोफत तुम्हाला 30 भांडी भेटणार आहेत। आता कशी भांडी घ्यायची, काय घ्यायची, संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही लाडकी बहीण योजना, तसेच PM किसान योजना, नमो शेतकरी योजना या योजनेचा ह्याच्या अगोदर तुम्हाला लाभ घेत असाल तर तुम्हाला सुद्धा या गोष्टीचा लाभ मिळणार आहे। सरकारचा स्पष्टपणे म्हणणं आहे की तुम्ही गोरगरीब जनता असावी, घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड या दोन्हीपैकी रेशन कार्ड असणं अतिशय बंधनकारक आहे। आता तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी पेन्शन घेत नसावा ही सर्वात पहिली अट असणार आहे। ज्यांच्या घरामध्ये कोणताही सरकारी व्यक्ती आहे तो म्हणजे काही जणांच्या घरामध्ये त्यांचे वडील आर्मी मधून रिटायर झालेले असतात, नंतर काही जणांचे कलेक्टर ऑफिस मध्ये कामाला असतात आणि परत रिटायरमेंट घेतल्यानंतर काही व्यक्ती पेन्शन घेत असतात। त्यामुळं ज्यांच्या घरामध्ये जे सरकारी नोकर घेऊन रिटायर झालेत अशा लोकांना या गोष्टीचा लाभ आता घेता येणार नाही। दुसरा, हा भांड्याचा संच या गोष्टी व्यक्तींना दिला जाणार आहे। तसेच तुमच्या घरामध्ये समजा 2024-2025 या 2 वर्षामध्ये तुमचा मुलगा आर्मी मध्ये भरती झाला असेल किंवा पोलीस मध्ये भरती झाला असेल तर अशा नागरिकांना देखील राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे बाहेर काढले जाणार आहे। त्यांना या मोफत भांडी संचाचा लाभ दिला जाणार नाही। त्यानंतर पुढची पात्रता बघा, राज्य सरकारने महत्वाची सांगितले ती म्हणजे आता प्रत्येक लाडक्या बहिणींना आता हा लाभ मिळणार आहे, परंतु यामध्ये काही अटी लावण्यात आल्या आहेत। नागरिकांना देखील याचा लाभ दिला जाणार नाही। काही ठराविक नागरिक आहेत त्यांनाच हा लाभ दिला जाणार आहे। आता कोणते नागरिक आहेत लगेच आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। तर तुम्हाला मोफत 30 भांड्याचा संच पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला याचा अर्ज कसा भरायचा ते देखील सांगणार आहे।
आता पात्रता काय आहे ते आपण समजून घेऊया. पुढची पात्रता ते म्हणजे राज्य सरकारने ज्याच्याकडे 4 चाकी गाडी आहे अशा व्यक्तींना या जे भाड्यांचा संच आहे त्या भाड्यांचा संच त्यांना भेटणार नाही. जे व्यक्ती गोरगरीब नागरिक आहेत त्यांच्याकडे भाड्याची एखादी गाडी आहे, 4 चाकी गाडी त्यांना सूट दिलेली आहे. तसेच अनेकाकडे घरामध्ये शेती करण्यासाठी ट्रॅक्टर घेतलाय त्यांना देखील सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे ट्रॅक्टर, भाड्याची 4 चाकी गाडी सोडून इतर कोणतेही तुमच्याकडे वाहन असलं, म्हणजे तुम्ही फिरण्यासाठी मौज-मजा करण्यासाठी एखादी 4 व्हीलर खरेदी केली असेल, अशा व्यक्तींना जो भांड्यांचा संच आहे तो 30 भांड्याचा संच आहे तो तुम्हाला भेटणार जाणार आहे. आता बघा यामध्ये तुमचं उत्पन्न सुद्धा चेक केलं जाणार आहे. तुमचं उत्पन्न जर फक्त 2.5 लाख रुपयापेक्षा आत असणं अतिशय गरजेचं आहे. वर्षाला तुमचं वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाख रुपयाच्या कमी असणं ही अट घालण्यात आलेली आहे. यासाठी तुम्हाला महत्वाचं तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देखील काढावा लागणार आहे. मित्रांनो, पुढे तुम्हाला अर्ज कसा भरायचा, कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत, अगदी 30 भांड्याचा संच तुमच्या घरामध्ये येण्यासाठी काय काय प्रोसेस करावी लागेल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ फक्त 2 मिनिटे बनवून राहा. आपण लगेच कागदपत्र कोणकोणते लागते ते देखील सांगतो. कागदपत्र मित्रांनो, पहिलं महत्वाचं कागदपत्र तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे आधार कार्ड. प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड असतं, त्यामुळे आधार कार्ड सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. या ठिकाणी तुम्हाला पॅन कार्ड देखील चालू शकतो. आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असणं अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर मतदान कार्ड देखील असणं अतिशय गरजेचं आहे. मग सरकार काय म्हणतंय, तुमचं काहीतरी ओळखपत्र असणं अतिशय गरजेचं आहे. आम्हाला ज्यामध्ये अनेक आधार कार्ड मध्ये अपडेट झाले नसल्यामुळे यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम झालाय. आधार कार्ड जर 10 वर्षाच्या आधी तुम्ही काढला असेल तर मात्र जो प्रॉब्लेम झालेला आहे, कारण 10 वर्षाच्या आधी ज्या नागरिकांनी आधार कार्ड काढले, आता 2025 चालू आहे, तर 2015 मध्ये ज्या नागरिकांनी आधार कार्ड काढून ठेवलंय तेव्हापासून कोणत्याही अनेक नागरिकांनी ते आधार कार्ड अपडेट केलेलं नाही. त्यामुळं आधार कार्ड सुद्धा अपडेट करून घेणं अतिशय गरजेचं आहे. असे सक्त निर्देश महाराष्ट्र सरकारने देखील दिलेत. त्यांच्यासाठी त्यांना आधार कार्ड अपडेट करून घ्यावं लागणार आहे. कारण राज्य सरकारच्या माध्यमातून कोणत्याही योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर सर्व लाभार्थ्यांनी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी याच्या अगोदर सुद्धा सूचना महाराष्ट्र सरकारने केलेल्या आहेत. कारण आधार कार्ड वरती काही जणांच्या चुका देखील आढळल्या आहेत. काही जणांची जन्मतारीख सुद्धा वेगळी आहे. त्यामुळं आधार कार्ड वरती वेगळं, जन्माचा दाखला वेगवेगळे आहेत, म्हणजे जन्माच्या दाखल्यावरती वेगळे आणि आधार कार्ड वरती वेगळे. त्यामुळे तुमचं ओळखपत्र देताना असं की आधार कार्डचे झेरॉक्स काढून देत असाल, आता सावधान व्हा. अशा प्रकारे देणारची नावे वगळण्यात देत सुद्धा येणार आहेत. आधार कार्ड जर तुम्ही देत असाल तर अपडेट नक्की करून घ्यायचं आहे, असे सक्त निर्देश सरकारकडून देण्यात आले. त्यानंतर बघा, सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे उत्पन्नाचा दाखला. आता उत्पन्नाचा दाखला तुमचं 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये असलेला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. आता उत्पन्नाच्या दाखल्यावरती तुमचं 2.5 लाख पेक्षा तुमचे उत्पन्न जास्त असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हा लाभ कॅन्सल करण्यात येईल. तसेच 30 भांड्याचा मोफत संच देखील तुम्हाला तुमचा कॅन्सल करण्यात येईल. त्यामुळं 2.5 लाखापेक्षा आजचा तुमचा जो उत्पन्न दाखला काढण्यासाठी तुम्ही जवळच्या तलाठी कार्यालय किंवा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार कार्यालय ऑफिस त्या ठिकाणी तुम्ही जाऊन काढू शकता. त्यानंतर बघा, पुढचं महत्वाचं कागदपत्र, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना हा लाभ दिला जाणार नाही. फक्त पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना 30 भांड्यांचा संच दिला जाणार आहे. सरकार काय म्हणतंय, आम्ही पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारकांना त्यांनाच देतो त्यांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असतं. आता 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यासाठी, नागरिकासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार हे देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार. ज्याच्याकडे पांढरं रेशन कार्ड देतो त्यामुळं पांढरे रेशन कार्ड धारकांना पूर्ण या लाभापासून वंचित राहावं लागणार आहे. त्यानंतर बघा, पुढचं अत्यंत महत्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे तुम्हाला ते लागणारच आहे, ते म्हणजे तुमचा 7/12 उतारा. अनेकांच्या जमीन ह्या 10 एकर, 15 एकर, 20 एकर अशा प्रकारच्या जमिनी आहेत. तर अशा नागरिकांना राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जर तुमची जमीन जास्त असेल, तुम्ही पूर्णपणे श्रीमंत आहात, तर अशा नागरिकांना हा लाभ देण्याचं काहीच फायदाच होणार नाही. तर अशा नागरिकांना सुद्धा वगळण्यात येणार आहे. त्यामुळे तुमची पण जर जमीन जास्त असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. यासाठी तुम्हाला 7/12 उतारा असणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. दुसरं मित्रांनो बघा, आता अर्ज कसा भरायचा आहे तो तुम्हाला बांधकाम कामगार विभागाच्या माध्यमातून
तुम्हाला एक हमीपत्र असतं. ते हमीपत्र भरण्यासाठी बांधकाम कामगार विभागाला भेट द्यायची आहे. या विभागाच्या माध्यमातून तुम्हाला एक प्रकारचा अर्ज भरायचा आहे. तुम्हाला तो ऑनलाईन देखील भरू शकता. आता तो ऑनलाईन सध्या कुठेही मिळत नाही. तुम्ही तुमच्या जवळच्या बांधकाम कामगार विभाग जो सरकारी असतो त्या ठिकाणी जायचं आहे आणि जो लाभ आहे तर तो लाभ लक्षात ठेवायचा आहे. फक्त बांधकाम कामगार जे आहेत ते म्हणजे जे मोलमजुरी करून खातात, बिल्डिंगची कामं करतात, तसेच शेतामध्ये मोलमजुरी करतात, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे काम करत असतात. मोलमजुरी असेल, कामगार असेल, नंतर वेगवेगळ्या ठिकाणी शेतीची कामं असेल, अशा ठिकाणांना सगळ्यात अगोदर प्राधान्य दिलं जाणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.